महाराष्ट्र सरकारनं अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण तात्काळ थांबवावं या मागणीसाठी आज बीड शहरात मोर्चा नाही तर महामोर्चाचं आयोजन केलं गेलंय। माझ्यासोबत काही बांधव आहेत। काय महाराष्ट्र सरकारने नेमकं काय आज मोर्चा नाही तर महामोर्चा काढताय, काय नेमकं मागणी काय, उपवर्गीकरण आहे काय नेमकं? उपवर्गीकरण म्हणजे असं आहे की बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून 59 जातीला एससी प्रवर्गात समाविष्ट केलेलं आहे, परंतु काही शासनाच्या वतीने किंवा महाराष्ट्र सरकारच्या वतीने हा बदर समितीचा अहवाल आणि जनगणना न करता 14 एप्रिलच्या जयंतीच्या काळात त्यांनी फक्त एक दिवस टाइम दिला, 15 एप्रिल पर्यंत हरकती मागवा म्हणून दिला। म्हणजे त्यांनी अहवाल तर बदर समितीचा अहवाल तर जाहीर केलाच नाही, जनगणना नाही, कोणत्या जातीची किती लोकसंख्या हे माहीत नाही आणि ते अबक करण्यावर तुललेत। म्हणजे 13% आरक्षणातून एक जात वेगळीकडे काढणे, बाकीच्या 58 जाती एकत्र अबक म्हणजे काही वेगवेगळ्या जातीला प्रतिनिधित्व पाहिजे, त्यांची जनगणना पाहिजे, जनगणना न करता अबक करण्याच्या तयारीत आहे, तर त्याला आमचा विरोध आहे। उपवर्गीकरण केलं जातंय, जर का शासनाने उपवर्गीकरण केलंच तर पुढचं मग मागणी काय असणार आहे? उपवर्गीकरणाच्या मग शासनाने उपवर्गीकरण करायला नाही पाहिजे। मी चर्मकार समाजातून बोलत आहे आणि उपवर्गीकरण केले कारण संविधानानुसार सगळ्यांना समान हक्क दिले आणि 59 जाती वर्गाचा विरोधच आहे या उपवर्गीकरणासाठी। तर आम्ही लढू, त्याच्यासाठी न्यायासाठी आम्ही लढू। उपवर्गीकरण केलं पाहिजे म्हणून सुद्धा निदर्शन झालं होतं त्या दिवशी, काय वाटत? त्यांचा तो भाग आहे, तो त्यांना आमचा विरोध आहे, उपवर्गीकरण करण्याचा आमचा विरोध आहे। विरोध काय, पण का विरोध का करताय? जे 59 जाती आहेत हे गुन्हा-गोविंदाने नांदतायत सध्या। आता ह्यांच्यात एक जात वेगळी राहून भांडणं लावण्याचा प्रयत्न चालू आहे। तुम्ही असं म्हणतायत की भांडणं लावण्याचा प्रयत्न करताय, नेमकं भांडणं लावतोय कोण मग? सरकार काय, कोण सरकार? सरकार लावतो, भाजप सरकार लावतो। उपवर्गीकरण हे म्हणतायत, काही जण म्हणतायत की उपवर्गीकरणाला विरोध आहे, काही जण असं म्हणतायत की उपवर्गीकरण केलं पाहिजे, तुम्ही म्हणताय नाही केलं पाहिजे। सामान्य जनतेला माहित नाही नेमकं उपवर्गीकरण झाल्यानंतर तोटे काय आहेत आणि नाही केलं तर तोटे काय आहेत। उपवर्गीकरण झाल्यानंतर म्हणजे 13% आरक्षण आहे, त्यातलं 2-3% जर बाजूला गेलं आरक्षण तर त्या जाती, समजा एखाद्या जातीला एक्झाम्पल म्हणून सांगतो मी, व्होलार जात समजा बीड जिल्ह्यात आढळून येत नाही, 1-2 लोकच आढळून येतील आणि व्होलार जात ही जळगाव जिल्ह्यात आहे। जळगाव जिल्ह्यात असल्यामुळे काय, बीड जिल्ह्यात जर जागा निघल्या व्होलार समाजाच्या जातीचा वर्गीकरण झालं आणि 2%-3% अशा जातीच्या जागा निघल्या तर समजा इथं आढळून नाही आले, विद्यार्थी आढळून आले नाही किंवा तिथं कॅन्डिडेट नाही नसले तर त्या जागेचं काय होतं, आरक्षण तर तसंच राहतं 2 वर्ष 3 वर्ष, त्यानंतर ते जागा कन्वर्ट होतात ओपन मध्ये आणि तिथं ओपनचे लोक लागतात। त्यामुळे 13% जातीच्या ज्या 59 जातीचा त्याला तो फटका बसतो, त्यामुळे उपवर्गीकरण नाही झालं पाहिजे। मातंग समाजाने त्या दिवशी निदर्शन केलं होतं आणि त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिले 10 दिवसाचं उपवर्गीकरण केलंच पाहिजे म्हणून, नाही तर मग ते इथून मुंबईला पायी जाणार आहे। नाही, असं काही नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे, प्रत्येक कास्ट वाईज उपोषण करू शकतात। असं काही नाही की या 58 जातीमधून 59 जातीमधून 58 जाती या उपवर्गीकरणाला विरोध करतात। मग शासनाला कळायला पाहिजे की बाबा हे उपवर्गीकरण अबकड करायलाच नकोय। आम्हाला कशामुळे हा त्रास की उन्हामध्ये सर्व समाज बांधव, वयस्कर महिला व सर्व शेतकरी बांधव कशामुळे हा त्रास द्यायचा आहे शासनाला? शासनालाच कळायला पाहिजे की 59 जातीमधून 58 जाती नको म्हणतात तर कशासाठी हा त्रास द्यायचा? जर का उपवर्गीकरण जर का झालंच तर पुढची मागणी काय असेल? नाही, उपवर्गीकरण नाही झालं पाहिजे कारण त्याच्यामुळे काय होईल, आमच्यातच भांडणं लागतील। भांडणं लावणारे कोण आहेत पण? कारण मी 3-4 दिवसांपासून हे ऐकतोय, खूप जणांकडून मी ऐकलं की सरकार भांडणं लावायचं काम करते किंवा काही विशिष्ट लोक आहेत ते भांडणं लावायचं। नेमकं भांडणं का, कोण लावतंय का आणि त्याचं कारण काय? सरकारच भांडणं लावते ना आमच्यामध्ये, त्याच्यामुळे काय। मला एक चांगला प्रश्न भेटलाय कारण मी 3-4 दिवसांपासून हे ऐकतोय, 2 जातींमध्ये सरकार भांडणं लावतंय, 2 जातींमध्ये सरकार भांडणं लावतंय हे ऐकतोय, पण मला अजून पण त्याचं एक स्पष्ट उत्तर असं भेटलं नाहीये। खूप वेळा ऐकलं सरकार 2 जातींमध्ये भांडण लावतंय, काय कारण, काय वाटतं, कशामुळे वाटतं ह्या सगळ्या गोष्टी होत असतील? तुम्ही तर जर्नलिस्ट आहात ना, तुम्ही तर सगळं वातावरण बघताय 2014 पासूनच। हिंदू मुस्लिम मॉब लिंचिंगचे केसेस झाले, अखलाक कसा मारला गेला हे तुम्हाला माहितीये। आता पुन्हा ओबीसी विरुद्ध मराठा,
हे असं असं भांडण लावण्यामध्ये लावण्याचे प्रकार सुरू आहेत. आणि आता अनुसूचित जातीमध्येच ही सगळं असं फूट पाडायची आणि सत्ता उपभोगायची हा अजेंडा आहे RSSचा. एवढं लक्षात ठेवा, BJP हा देश चालवतच नाहीये, हा देश चालवतो आहे RSS. आणि RSSचं एकच हे आहे की फोडा आणि सत्ता उपभोगायची असते या लोकांना. दिदे जर का उपवर्गीकरण झालं तर मग काय करशील तू? तू स्वतः विद्यार्थी आहेस ना? Yes. कितवीला आहेस तू? I am studying in 11th class and now I am becoming lawyer, वा, future lawyer. बरं झालं फ्युचर लॉयल भेटली मला. आता मला तिला प्रश्न विचारायला त्याला चांगलं पडेल. तिथे काय वाटतं? ठीक आहे, हे सगळे मोठी लोक आहेत, एक तू सुशिक्षित आहेस, सध्या एज्युकेशन घेते, सध्या विद्यार्थी आहे. काय वाटतं हे सगळं सरकार दोन जातींमध्ये भांडण वगैरे लावायचं काम करते? कारण तुम्ही आता मोठे होणार लोक आणि तुम्ही हा देश सांभाळणार आहेत. I am strongly demand to the subclassification of scheduled caste and then must stop immediately. We are people of same equal people and unit. Okay. एक मिनिट, मी पत्रकार भेटलोय तिला आणि तीही लॉयर आहे, पण तिला हे माहित नाहीये की आपले जास्तीत जास्त ऐकणारे पर्सन हे मराठी आहेत म्हणून. त्याच्यामुळे वागा. मी स्वतः तुला रिक्वेस्ट करतो एक पत्रकार म्हणून, जास्तीत जास्त लोक तुझे विचार सर्वांपर्यंत पोहोचवेत हा माझं काम आहे. त्याच्यामुळे तू प्लीज मराठीत बोल, नाही तर मला सगळ्या लोकांना थांबून सांगावं लागेल की नाही ही विद्यार्थी अशी बोलली होती म्हणून. काय वाटतंय, तू विद्यार्थी आहेस, काय वाटतंय तुला काय व्हायला पाहिजे? सरकार भांडणं लावते दोन जातींमध्ये. मला वाटतंय आपण B.R. आंबेडकरनी आपल्या त्यांच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये पहिलेच वाक्य आहे वी आर इंडियन्स. म्हणून वी आर इंडियन्स मध्ये आपण सगळ्यांनी एक युनिटीने काम केलं तर आपल्या देशात नक्कीच खूप जास्त प्रगती होऊ शकते. सध्या फक्त कास्ट रिलीजन हा कोणता रिलीजन त्याच्यामुळे खूप वाद होत आहे. मला वाटतं अशा कोणत्याच गोष्टी सध्या तरी नाही व्हायला पाहिजे. जर का तिथे जर का हे उपवर्गीकरण झालंच तर मग काय करशील मागे? आता एवढे सगळे लोक आले तिकडे उन्हाचं, आणि जर का झालंच तर मग काय करायचं? आपण हे होऊ नये म्हणून आपण ट्राय करूच. तर झाल्याच्या नंतर आपण आता हा मोर्चा काढला त्याच्यानंतर आपण याच्यापेक्षा नेक्स्ट स्टेपवर आपण जाऊ करू शकतो. तुला असं वाटत नाही सध्या की हे सरकार भांडणं वगैरे लावायचं काम करतंय? बरं ठीक आहे, तू समजूतदार आहेस, मग जे खरंच हे असं लोक करतात त्यांना समज नाहीये असं वाटत नाही तुला? ऑफकोर्स मला वाटतं की लहान लेकरांसारखं झालंय सध्या देशाचं. आपल्या देशात फक्त आपण एज्युकेट, ऑर्गनाइज आणि ऍग्रिस्टेट हे जर आपले मूलतत्व आपण B.R. आंबेडकरच्या पुढे गेलं तर जपान, जर्मनी, अमेरिकेपेक्षा आपला देश एक नंबरला येऊ शकतो. कमालीची गोष्ट आहे, एक लॉयरची विद्यार्थिनी भेटली आहे, मी पत्रकार. सगळ्यात महत्वाचा एक स्तंभ चौथा आहे, तिला प्रश्न विचारतोय. हे या लेकराला कळतं की सरकार भांडण लावायचं काम करतंय म्हणून, पण हे बाकीच्या लोकांना का कळत नाही हाच मला प्रश्न पडतोय. आज महामोर्चा निघतोय, आता नेमकं सरकार भूमिका काय घेणार? मातंग समाजाने त्या दिवशी सांगितलं की जर का 10 दिवसात अल्टिमेटम दिलंय सरकारला, 10 दिवसात जर का नाहीच वर्गीकरण केलं तर आम्ही इथून पायी मुंबईला जाणार, गुराढोरं, महिला, बाळांसकट. आज महामोर्चा निघतोय की उपवर्गीकरण नकोय म्हणून. हे लेकरू मला स्वतः सांगतंय की सरकार भांडण लावतंय, त्या लोकांना का समजत नाहीये जे ह्या लेकराला समजतंय. आता नेमकं सरकार या दोन जातींमध्ये काय भांडण लावणार, दोन जातींना कसा न्याय देणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन मुकुंद चिंचकर सोबत आहे मी बालाजी शिंदे. मी सध्या बीड मध्ये. लोकाशा टीव्ही पाहताय आपण.